टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी युवा सेना जिल्हा प्रमुख अनिकेत म्हात्रे जी आहे. माझं जी खरं तर टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज पाहतोय की जो दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे त्याबद्दल बाबत आपण जे पर्यटक आहेत ते मृत्यूमुखी पडले त्यांच्या बाबत आपण आज भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे. त्याबाबत काय सांगा? आज नवी मुंबई शिवसेना, युवा सेना आणि महिला आघाडीच्या वतीने जे आहे 2 दिवसांपूर्वी 22 एप्रिलला जो जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी जो अतिरेकी भ्याड हल्ला झाला पर्यटकांवर, त्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली आणि निषेध सभेचं आयोजन केलं होतं. मी सर्वात प्रथम जे पहलगाममध्ये जे 25हून अधिक पर्यटक जे मृत्युमुखी पडले, जे अतिरेकी हल्ला झाला त्याचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि सर्वांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. आपल्या सर्वांना माहीत असेल की हा जो हल्ला झालेला हा एक केवळ गोळीबार नसून आपल्या देशाच्या सुरक्षतेवर, शांततेवर आणि प्रतिष्ठेवर केलेला हल्ला आहे. 2014 पूर्वी आपल्याला माहित असेल की जम्मू काश्मीरमध्ये कशा पद्धतीची परिस्थिती होती. 2014 नंतर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आपली सुरक्षा यंत्रणा जी आहे इतकी मजबूत होत चालली होती की त्या ठिकाणी जे आहे हल्ले देखील कुठे कमी होत चालले होते. आणि त्याच्यानंतर जो 370 कलम हटवला गेला आणि त्यानंतर जे आहे एक नवीन आशेचं किरण त्या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये दिसायला लागलं होतं. व्यापार नवीन सुरू झाले होते. त्याचाच भाग म्हणून शांतता भंग करण्यासाठीच दहशतवाद्यांनी जो आहे तो हा हल्ला केल्याचं या ठिकाणी आपले राज्याचे मुख्यमंत्री असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील नमूद केलेलं आहे. मी या ठिकाणी सर्व जे पर्यटक जे या ठिकाणी मृत्युमुखी पडले त्यांच्या परिजनांना मी या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो आपल्या माध्यमातून की येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने उरी असेल किंवा बालाकोटचं ज्या ठिकाणी प्रतिउत्तर भारतीय सेनेने दिलं त्याच पद्धतीने जे आहे त्या ठिकाणी पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्याचं प्रतिउत्तर देण्याचं काम देखील भारतीय सेना येणाऱ्या काळामध्ये ताकदीने करेल असा विश्वास मी या ठिकाणी TV9च्या माध्यमातून सर्व देशवासियांना देऊ इच्छितो. खरं तर केंद्रामध्ये पाहतोय की आपली सत्ता आहे तर काय मागणी असणार आहे आपली? नाही, या ज्या पद्धतीने दहशतवादी आपल्याला माहित असेल की कमी झाले होते, कुठेतरी शांतता भंग करण्याचं काम या दहशतवाद्यांकडून आज जम्मू काश्मीरमध्ये झालेलं आहे. परंतु मला या ठिकाणी विश्वास आहे की ज्या पद्धतीने पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी पावलं जी उचलली होती, युरी असेल किंवा बालाकोट असेल, त्याच पद्धतीने जे आहे मला विश्वास आहे की आम्हाला मागणी नाहीये. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे जे आहे ते दिसेल आणि पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्याचं प्रतिउत्तर देण्याचं काम भारतीय सेना या ठिकाणी करेल. खरं तर आपण पाहतोय की या ठिकाणी मुर्दाबाद अशा प्रकारे घोषणा देखील देण्यात आलेल्या त्याबाबत काय सांगा? नाही, आपल्याला माहित असेल की या हल्ल्यामागचा जो मास्टर माइंड आहे, जो म्होरक्या आहे, तो पाकिस्तानमध्येच आहे आणि POK मध्येच यांचा सर्वांचा जन्म झालेला आहे आणि त्या ठिकाणी जे आहे मोठ्या गतिविधी ज्या आहेत आतंकवादीच्या त्या सुरू असतात आणि म्हणूनच कुठेतरी जे आहे आज या ठिकाणी पाकिस्तान मुर्दाबादचे नारे आम्ही या ठिकाणी दिले. निश्चितपणे याच्या मागे पाकिस्तानच आहे असा ठाम विश्वास आम्हा सर्वांना आहे. म्हणूनच आम्ही या ठिकाणी जे आहे ते निषेध पाकिस्तानचा नोंदवलेला आहे. धन्यवाद. आपल्यासोबत हे होते अनिकेत म्हात्रे यांची अशी प्रतिक्रिया की यामागे जे आहे ते पाकिस्तानच आहे व आम्ही वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्रद्धांजली देखील जे पर्यटन मृत्युमुखी पडले त्यांच्यासाठी वाहिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र सह मी रवी खरात, TV9 मराठी, वाशी, नवी मुंबई.